नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। संविधान दिनानिमित्त आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। वाढीव वीज बिल विरोधात धुळ्यात मनसेचा महामोर्चा। प्रलंबित मागण्यांसाठी आज विविध कामगार संघटनांचा देशव्यापी संप। तलाठ्याच्या खासगी पंटरला 1100 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक, धुळे एसीबीची कारवाई। अल्पभूधारक गरीब शेतकरी श्रीनिवास पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू। महिलांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जय मल्हार बौद्धिक विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम। आणि भागवत एकादशी निमित्त वलवाडी येथील विठ्ठल मंदिरात आरती। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। देशभरात आज संविधान दिवस साजरा केला गेला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली, तो हाच दिवस। या निमित्ताने आज धुळे शहरात विविध दलित संघटनांतर्फे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचं औचित्य साधत आज आरपीआय आठवले गटातर्फे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व प्रतिज्ञाही घेण्यात आली। यावेळी वाल्मिक दामोदर, शशी वाघ, राजूभाऊ शिरसाट, मणिबाबा खैरनार, राज चव्हाण, सागर ढिवरे, शंकर खरात, आबा खंडारे, प्रेमांना अहिरे आदी उपस्थित होते। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावं या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून या संदर्भाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। एप्रिल महिन्यापासून कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचं आर्थिक नुकसान झालं आहे। काहींचा रोजगार बंद होऊन काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत। या संकटातून नागरिक आता कसाबसा बाहेर पडताच महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल आकारून गळचेपी सुरू केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या या विरोधी धोरणाचा निषेध करून वाढीव वीज बिल माफ करून वाढीव वीज दर कमी करावे या मागणीसाठी आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर मोर्चा मनसेचे धुळे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवतीर्थ येथून काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं। महामोर्चाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष कैलास कदम, महिला सचिव प्राची कुलकर्णी,
जिल्हा सचिव अजित सिंग राजपूत, संदीप जडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढून वाढीव वीज बिल माफ व्हावे आणि वीज दर देखील माफ व्हावी या संदर्भात निवेदन देण्यास आदेश आम्हाला प्राप्त झाले। त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व अंगीकृत संघटना, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज शिवतीर्थापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमचे मागणी निवेदन आता सादर करत आहोत। या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेले आहेत, कर्ज देखील माफ झाले आहेत आणि त्या बाजूने आम्ही देखील आहोत। परंतु 70 वर्षात पहिल्यांदा या आघाडी सरकारला संधी होती की सर्वसामान्य जनतेची लॉकडाऊनच्या वेळी घरात अडकलेली होती, जिचा रोजगार बंद झालेला होता, अशांना 3 महिन्याचं वीज बिल माफ व्हायला पाहिजे होतं। निदान बाजूच्याच राज्यात मध्य प्रदेशमध्ये एप्रिल, मे आणि जून लॉकडाऊनच्या काळातील 3 महिन्यात फक्त प्रत्येकी 100 रुपयाप्रमाणे 300 रुपये लाईट बिल आकारण्यात येत आहे आणि मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेस दुपटीपेक्षा जास्त वीज बिल आकारण्यात येत आहे। या गोष्टीचा आम्ही या आघाडी सरकारचा निषेध करतो आणि आता नव्याने ज्यांनी लाईट बिल भरले नसतील त्यांचे वीज कनेक्शन रद्द करा, कट करा असे आदेश काढण्यात येत आहे आणि हेच मंत्री नितीन राऊत आधी म्हणत होते की लवकरात लवकर जनतेस दिलासा दिला जाईल, आमच्या वतीने जनतेच्या लाईट बिलामध्ये नक्कीच सवलत दिली जाईल अशी आश्वासनांची नुसती पानं या जनतेला पोहोचली आहे। या तिकडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। केंद्र सरकारच्या खासगीकरण व कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज धुळ्यात देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक विविध कामगार संघटनांसह शिक्षक संघटनांनी दिली होती। या संपात धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व भारतीय ट्रेड युनियनचे कर्मचारीही सहभागी झाले होते। यावेळी शिक्षक संघाच्या वतीने सांगण्यात आलं की राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील तसेच आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत। विशेषतः अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी असून 100% अनुदानासह 10, 20, 30 वर्षाची 3 लाभांची आश्वासित योजना लागू करण्याची मागणी आहे। त्या वेतनातील त्रुटी, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण, वेतन श्रेणी, रिक्त पदांची भरती, अतिरिक्त शिक्षक समायोजन, विनाअट निवड श्रेणी आदी मागण्या पूर्णत्वास याव्यात यासाठी देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली आहे। त्यात केंद्र सरकार कामगारांना गुलाम बनवण्याचा कायदा करीत असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावित आहे। सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं खासगीकरण करून कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्ती घ्यायला लावत आहे। त्यातच अंशदायी पेन्शन योजना लादून अन्याय करीत असल्याने कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व किमान 21,000 रुपये वेतन तसेच अनुदान मिळावे व आयकर लागू नसलेल्या कुटुंबियांना मासिक 7,500 रुपयांचे अनुदान मिळावे या मागणीसाठी भारतीय ट्रेड युनियन या संपात सहभागी झाली आहे, अशी माहिती सीटूचे अध्यक्ष कॉम्रेड LR राव यांनी दिली। कार्यालय आणि औद्योगिक कार्यालय आणि बँका सगळे ठप्प आहेत। 100% संप यशस्वी झाला आहे आणि या संपाच्या निमित्तानं आमचा मोर्चा फक्त आम्ही कोरोना पार्श्वभूमीवर या कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, जनसामान्यांचं आरोग्य धोक्यात येऊ नये, 9-10 हजार लोक जर बाजारपट्टीत आले तर जनसामान्यांचं आरोग्य धोक्यात येईल म्हणून मोर्चा करण्याच्या ऐवजी आम्ही फक्त प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी निषेध सभा आणि मानव साखळी सगळ्या श्रमिकांच्या उपस्थितीत करीत आहोत। यामध्ये सगळ्यात महत्वाचं समान काम, समान वेतन, एकच मिशन, जुनी पेन्शन, खाजगीकरण, उदारीकरण, जातीकरणाच्या माध्यमातून जे काही कंत्राटी पद्धत, शिक्षक सेवन पद्धत, आउटसोर्सिंग, डाटा एंट्री ऑपरेटर्स असतील, अंशकालीन कर्मचारी असतील, या पद्धतीने जी काही फिक्स पे पद्धत अवलंबली जात आहे ती बंद करा आणि सगळ्यांना समान काम, समान वेतन लागू करा। जी काही प्रशासनामध्ये 1,70,000 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत ती भरा, नंतरच सेवा हमी कायदा लागू करा। तसेच बक्षीस समितीचा अहवाल अद्यापपर्यंत सरकारने स्वीकारलेला नाही। केंद्राप्रमाणे सर्व भत्ते कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे। शेतकरी, श्रमिक आणि कामगार विरोधीचे धोरणं सरकारने राबवलेले आहेत, त्यांची गळचेपी कामगारांची करत आहेत, श्रमिकांची करत आहेत, शेतमजुरांची करत आहेत। त्याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी आज सर्व श्रमिक रस्त्यावर आले आहेत आणि या धोरणांचा आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार आणि निषेध व्यक्त करत होतो। सरकारने तर ही धोरणं मागे घेतली नाही तर सर्व आज 50 वर्षाच्या इतिहासात आज सर्वात मोठा संप आहे आणि यापुढे जर सरकारने याच्यात गांभीर्याने लक्ष घातलं नाही तर सगळे कामगार रस्त्यावर आल्याशिवाय, काम बंद केल्याशिवाय थांबणार नाहीत। आज शेतकरी, शेतमजूर आणि कामगार या सर्वांचा एकत्रितरित्या देशव्यापी संप आहे
धुळे शहरामध्ये या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं लोक जमलेले आहेत। आम्ही सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभा, श्रमिक शेतकरी संघ यांच्या वतीनं या कामगार कर्मचारी संपाच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। हा शेतकरी कामगार एकजुटीचा विजय आहे। याचं कारण असं की आज अभूतपूर्व संप आहे। शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे झालेले आहेत, ते शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे आणि कामगार विरोधी कायदे रद्द करावे, कामगारांना संरक्षण द्यावं, असंघटित कामगारांना संरक्षण द्यावं, ऊसतोड मजुरांना संरक्षण द्यावं, आशा कर्मचाऱ्यांना कायम नोकरी द्यावी, या प्रकारच्या मागण्या घेऊन आज सर्वजण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आजचा बंद हा अभूतपूर्वरित्या यशस्वी झालेला आहे। ग्रामीण भागामध्ये पूर्णतः बंद पाळण्यात येत आहे। आम्ही गावातले सर्व कामं बंद करून या ठिकाणी आलेलो आहोत। सत्य की जय। पिंपळनेर येथील तलाठी कार्यालयातील खासगी पंटर याला 1100 रुपयांची लाच घेताना धुळ्याच्या अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने अटक केली आहे। सदर तलाठी कार्यालयातील या वर्षातील ही दुसरी घटना आहे। फेब्रुवारी महिन्यात एक तलाठी निलंबित झालाय। याबाबत सविस्तर वृत्त असं की पिंपळनेर येथील एका शेतकऱ्याला आपल्या 7-12 उतार्यावर फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालयाकडून फिरवण्यात येत होतं। संबंधित शेतकऱ्याने फेरफार नोंदीसाठी तलाठी कार्यालयातील खासगी कर्मचारी रघुनाथ श्रावण एखंडे राहणार पिंपळनेर यांनी 3000 रुपयांची लाच मागितली होती, परंतु संबंधित शेतकऱ्यास हे पैसे द्यावयाचे नव्हते। त्यामुळे तडजोडंती सदर प्रकरण 1100 रुपयावर आणण्यात आले व दिनांक 25 रोजी सकाळी 12 वाजता पंचांसमक्ष 1100 रुपये शेतकऱ्यांकडून एखंडे यांनी स्वीकारले। त्यावेळी एसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे व त्यांचे कर्मचारी संदीप सरक, संतोष हिरे, भूषण खलाणे, कृष्णकांत वाडिले, सुधीर मोरे यांनी सापळा लावून एखंडे यास ताब्यात घेतले व त्याच्यावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे। ही कारवाई सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मजिद सिंग चव्हाण, पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। बेटावद येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी श्रीनिवास पाटील यांचा दुर्दैवी अकाली मृत्यू झाला। सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने शासनाने तात्काळ मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी आणि तात्काळ त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गजेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। धुळे तालुक्यातील धमाणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पाटील यांचे बंधू शेतकरी श्रीनिवास प्रभाकर पाटील यांची बेटावर शिवारा शेती आहे। सततच्या नापिकीचे संकट झेलत महागाईचा सामना ते करत होते। कोरोनाच्या परिस्थितीत दुष्काळात 13वा महिना या म्हणीचा प्रत्यय त्यांना येत होता। असा त्यांच्यावर पडलेला सुलतानी संकटाचा मारा अखेर त्यांना पेलावला नसल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व त्यांच्या जाण्याने आज त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। सदर शेतकऱ्याचा अकाली मृत्यू हे सरकारचे पाप असून शासनाने मयताच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गजेंद्र पाटील, खानदेश उपाध्यक्ष डॉक्टर गणेशलाल जयस्वाल, डॉक्टर प्रशांत सोनवणे, डॉक्टर वीरेंद्र गिरासे, डॉक्टर प्रकाश पाटील, डॉक्टर गोपाल चौधरी, उमाकांत पाटील, रईस हिंदुस्तानी, अरुण वाघ, ज्ञानेश्वर पवार, स्वप्नील चौधरी, डॉक्टर गुलाब पाटील आदींनी निवेदनाद्वारे केली आहे। डॉक्टर गजेंद्र पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य। आज आम्ही एक बेटावद शिवारातील मयत शेतकरी श्रीनिवास पाटील यांचा अकस्मात मृत्यू झाला। गरिबी व नापिकीला कंटाळून त्यांनी मृत्यूशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला। तरी या गरीब कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आमची शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना, विठ्ठल पवार साहेब, डॉक्टर वीरेंद्र गिरासे, डॉक्टर गोपाल चौधरी, डॉक्टर गणेश जयस्वाल, डॉक्टर प्रशांत सोनवणे, आम्ही सर्व, डॉक्टर गुलाब पाटील, आम्ही सर्व आज अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं या संदर्भात की सदर मयत कुटुंबियांना आर्थिक मदत ही मिळालीच पाहिजे ही आमची शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेची मागणी आज आम्ही त्यांच्याकडे मांडली।
महेश श्रीनिवास पाटील हे एक गरीब कुटुंबातील बेटावद येथील अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांनी नापिकी, कर्जबाजारी या सावकारी या सर्वांना कंटाळून मृत्यूला ते सामोरे गेले. त्यांच्या या कुटुंबावर काळाने फार मोठा घात घातला आहे. त्यांना शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी ही आमची शेतकरी संघटनेची मागणी आज आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली आहे आणि ती पूर्ण व्हायलाच पाहिजे ही आमच्या संघटनेतर्फे मागणी करतो. व आज विठ्ठल पवार राजे आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्यामार्फत या आम्ही सर्व कमिटीने हे निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तर धन्यवाद. समाजातील गरीब गरजू महिलांना रोजगारासह उद्योग व्यवसायात चालना मिळावी या हेतूने महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत धुळे शहरातील वलवाडी येथे बैठक संपन्न झाली. सध्या महिलांना बचत गट तयार करून या बचत गटांमार्फत महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक सहकार्य केले जात असते. त्यासाठी सदर जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी संस्थेने सदर बाब लक्षात घेता महिला बचत गट बैठक घेतली. या बचत गटांमार्फत महिलांना आर्थिक विकास महामंडळातर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जात असते व त्यामार्फत महिलांना उद्योग व्यवसाय विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध होण्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाते. त्या संदर्भात सदर बैठक घेऊन महिलांना प्रोत्साहन देण्याचं कार्य जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था करीत आहे. सदर बैठकीत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनी सविता डोमाळे, अर्चना अहिरे यांनी महिलांना बचत गटांच्या संदर्भात मार्गदर्शन करून बचत गट स्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. महिलांना या बचत गटाच्या मार्फत कर्ज योजना उपलब्ध होणार असून याचा लाभ महिलांनी घ्यावा व आपल्या स्वतःच्या पायावर रोजगार उपलब्ध करण्यासाठी आर्थिक सहकार्य उपलब्ध करून घ्यावं अशी सदर बैठक घेण्यात आली. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सदर कार्यक्रमाचं आयोजन जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी, अध्यक्ष शांताराम अहिरे, उपाध्यक्षा सुरेखाताई वानखेडे, सचिव कविताताई अहिरे, सदस्य छायाबाई अहिरे, सागर अहिरे, गौरव अहिरे, रोशन वानखेडे, उमेश महाले, आदित्य अहिरे, दर्शन अहिरे आदींनी अथक परिश्रम घेतले. महिलांना रोजगार उपलब्धतासाठी सदर संस्था नियमित कार्य करीत असते. 10 तारखेच्या आत तुम्ही पैसे भरले तर तुम्हाला बँकेत रेग्युलर नाही भरू शकत. कर्ज कसं काय भरणार? आता सुरुवातीला आम्ही लिंकेज लावतो त्यावेळेस सर काय बघतात, बँकेचं पुस्तक बघतात. सुरुवातीला ते बँकेचं पुस्तकाचा व्यवहार क्लिअर नसला तर मग आम्ही कर्ज द्यायला सरांपर्यंत आणत पण नाही आणि सरांना आम्ही इथेच घेऊन येतो आयसीआयसी बँकेच्या सरांना. म्हणजे तुम्हाला तिथे यायची पण गरज पडत नाही. घरी येतात सर, ते घरीच येतात. आणि याला 80 ते 75 पैसे व्याजदर आहे वर्षी या गटांना. तो व्याजाचा 1% असते. जी बचत आहे ती कायम तुमची बचतच राहणार आहे तुम्हाला. पण आता लॉकडाऊन चालू आहे म्हणून थोडंसं त्यांनी हातावरून घेतलेलं आहे. आपण आपल्याला कोणी म्हणजे उसने पैसे मागायचं म्हटलं तर आपण पण 4दा विचार करतो का तिथं बँक असं हातला कितीवर तुमचं कर्ज अवलंबून राहतं. तुम्ही रेग्युलर कशी बचत भरताय दर महिन्याला 10 तारखेच्या आत तुम्हाला बचत भरणंच. श्री क्षेत्र विठ्ठलधाम विठ्ठल रखुमाई मंदिर सिंचाई कॉलनी वलवाडी धुळे ते भागवत एकादशी व तुलसी विवाह निमित्ताने विठ्ठलाची आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला. संध्याकाळी तुलसी विवाह कार्यक्रम होणार असल्याचे समजते. धुळे शहरातील वलवाडी परिसरातील श्री क्षेत्र विठ्ठलधाम विठ्ठल रखुमाई मंदिर सिंचाई कॉलनी विश्वस्त ॲडव्होकेट आबा जाधव हे असून गेल्या 10 वर्षापासून सलग भाविक दर्शनासाठी यावेत यासाठी सतत विविध धार्मिक कार्यक्रम या मंदिर परिसरात ते राबवित आहेत. एकादशी, विठ्ठल आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी भजन कीर्तन कार्यक्रम येथे होत असतात. परंतु कोरोना काळात शासनाच्या नियमांचं पालन करीत आज भागवत एकादशी व तुलसी विवाह निमित्त मंदिरात महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी मंदिराचे विश्वस्त आबा जाधव यांचे सुपुत्र यांनी सपत्नीक आरती केली. यावेळी आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी भाविक भक्तांनी विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठल रखुमाईंचं दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला. अतिशय भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कोरोनाचा नायनाट व्हावा म्हणून विठ्ठलास साकडे घालण्यात आले. जय हरे, पांडुरंग हरी वासुदेव हरी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, कैलाश नारायण वासुदेव हरी.
सिंचाई कॉलनीमधील विठ्ठलधाम विठ्ठल रुक्माई मंदिर हे गेल्या 10 वर्षापासून अस्तित्वात आहे. यावर्षी कार्तिकी एकादशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्यापणाने साजरी करण्याचं मंडळाने ठरवलेलं आहे. भजन कीर्तनाचे कोणतेही कार्यक्रम केलेले नाही. कोरोना जावा आणि सर्वांना आरोग्य लाभो ही प्रभूचरणी यावेळेस प्रार्थना करण्यात येत आहे. आलेल्या भाविकांना मास्क घालून येण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये सॅनिटायझरचा उपयोग करून मंदिर परिसर आणि आसपासचा एरिया निर्जंतुकीकरण करून जास्तीत जास्त आरोग्य लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना आहे. देवाला साकडं घालतो. कोरोनापासून धुळे जिल्ह्याला जसं वाचवलेलं आहे आतापर्यंत, तसं महाराष्ट्राला वाचो, देशाला वाचो आणि संपूर्ण विश्वातून कोरोना दूर हो अशी विठ्ठलचरणी, श्रीकृष्णचरणी, प्रभूचरणी, देवाधरणी प्रार्थना करतो. जय हरी, जय हरी. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. संविधान दिनानिमित्त आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. वाढीव वीज बिल विरोधात धुळ्यात मनसेचा महामोर्चा. प्रलंबित मागण्यांसाठी आज विविध कामगार संघटनांचा देशव्यापी संप. तलाठ्याच्या खासगी पंटरला 1100 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक. धुळे एसीबीची कारवाई. अल्पभूधारक गरीब शेतकरी श्रीनिवास पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू. महिलांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जय मल्हार बौद्धिश विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम. आणि भागवत एकादशी निमित्त वलवाडी येथील विठ्ठल मंदिरात आरती. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.